ठाण्यातील खाद्य संस्कृतीचा महत्त्वाचा घटक लोकप्रिय असलेली तहसीलदार कार्यालयाच्या बाहेरील मामलेदार मिसळ. ठाणे तहसीलदार पाठोपाठ मामलेदार मिसळ कॅन्टीन देखील पुनर्विकासासाठी तोडण्याचं काम सुरू झालं आणि मग ताज्या झाल्या 75 वर्षाच्या जुन्या आठवणी. महाराष्ट्रातील मिसळ सम्राट म्हणून प्रसिद्ध ख्याती असलेले ठाण्यातील तहसीलदार अर्थातच मामलेदार मिसळचं जे छोटंसं हॉटेल होतं, जे कर्नाटकहून येऊन लक्ष्मण मामा मुर्डेश्वर यांनी या ठिकाणी अल्पदरात सर्वांना चविष्ट अशी मिसळ मिळावी यासाठी हा छोटासा व्यवसाय तब्बल 75 वर्षांपूर्वी सुरू केला होता. आता मात्र ही जी मिसळचं छोटंसं हॉटेल आहे, या मिसळच्या हॉटेलमध्ये महाराष्ट्रातील तमाम जे दिग्गज नेते होते ते देखील या ठिकाणी मिसळचं स्वाद घ्यायला येत होते आणि या ठिकाणी बऱ्याच जणांच्या, ठाणेकरांच्या नव्हे तर सर्वांच्या ह्या मामलेदार मिसळमध्ये, या छोट्याशा हॉटेलमध्ये अनेक आठवणी दडलेल्या आहेत. मात्र हे हॉटेल आता 2 दिवसांपूर्वी पाडण्यात आलं. याचं कारण असं आहे की ह्या जवळचं पास असलेलं जे तहसीलदार कार्यालय आहे याचं नव्यानं रिनिव्हेशन करायला घेतलेलं असताना हे जे मामलेदार मिसळचं हॉटेल पाडल्यानंतर बऱ्याच जणांच्या आठवणी या ठिकाणी दडलेल्या आहेत. मात्र ह्या दडलेल्या आठवणी, या 75 वर्षाच्या आठवणी या इतिहास जमा होताना मात्र बऱ्याच गोष्टी ह्या पुन्हा एकदा आपल्याला उलगडून आलेल्या आहेत. बटाट्याची भाजी, त्यावर तिखट तरी, शेव, वरती बारीक कांदा, तयार झाली झणझणीत मामलेदारची मिसळ. ठाणे शहर आणि मामलेदार मिसळ हे कित्येक वर्षांचे समीकरण आहे. झणझणीत मिसळ, घामाच्या धारा पुसत मिसळवर ताव मारायचा आनंद काही वेगळाच होता. 1946 पासून जिभेवर राज्य करणारी झणझणीत मिसळची साधी कॅन्टीन आता इतिहास जमा झाली. या मिसळीची अनेक दिग्गज नेत्यांना चव पण भावली होती. माझं नाव सुनील. मी आमंत्रणमध्ये असतो, पण मामलेदार मिसळचं हे तोडल्याबद्दल आम्हाला लई वाईट वाटतं. लवकरात लवकर भेटायला पाहिजे. हॅलो, गुड मॉर्निंग. मी इथे कोल्हापूरहून आलेलो आहे. इथं कामासाठी मुंबईमध्ये बऱ्याच वेळा जाणं येणं असतं आणि कधी इकडं आम्ही आलो तर हे मामलेदार मिसळ खायचं कधी आम्ही टाळत नाही. आणि कोल्हापूरची मिसळ, ठाण्याची मिसळ थोड्या चवीमध्ये फरक आहे. तर इथं आलं तर आम्हाला मिसळची आवड असल्यामुळे इथं आल्यावर प्रत्येक वेळी आम्ही याचा आस्वाद घेत असतो. थँक्यू. दरम्यान मामलेदार मिसळची कॅन्टीन तोडली असली तरी आमंत्रण हॉटेल हा खवय्यांसाठी दुसरा पर्याय उपलब्ध आहे. नुकतंच आमंत्रण हॉटेलमध्ये AC रूम देखील तयार करण्यात आला आहे. नमस्कार, मी ॲडव्होकेट आदेश भगत, नगरसेवक ठाणे महानगरपालिका. कालच जी ठाणेकरांची म्हणजे ठाणे शहराची ओळख असलेले मामलेदार मिसळचं जे ठिकाण होतं, तिथे रिन्युएशनच्या निमित्तानं ते ठिकाण तुर्तास तोडण्यात आलं. त्याच्यामुळे जे इतकी वर्षानुवर्ष त्या मामलेदार मिसळ खात होते त्यांच्यासाठी तो असा धक्काच आहे. कारण मी सुद्धा म्हणजे कॉलेजला जोपर्यंत मी येत होतो आम्ही सुद्धा वारंवार त्या तिथे मिसळ खाण्यासाठी जात होतो आणि बऱ्याचशा आठवणी आहेत आणि गोड आणि तिखट
आठवणी या मामलेदार मिसळच्या या सर्व ठाणे शहरांकडे वासियांकडे आहेत आणि निश्चितच त्या चवीला मला असं वाटतं की ते मुक्तील, परंतु तसं नाहीये. हे आमंत्रण हॉटेल देखील इथे उपलब्ध आहे. बऱ्याच वेळा तिथे पुष्कळ गर्दी असली की आम्ही सुद्धा इथे येत होतो. त्याच्यामुळे ती चव ठाणेकरांना मिळतच राहील, परंतु तिथे बसून जी खाण्यात मजा होती ती मजा घेता येणार नाही. तिथे रांगेत उभं राहायला लागत होतं आणि अगदी घामाच्या दारा पुसत पुसत तिथे तिखट मिसळचा आनंद घेत तिथे मिसळ खाता येत होती. ते अनुभवता येणार नाही. त्याच्यामुळे थोडंफार दुःख आहेच, परंतु तेही लवकरात लवकर चालू व्हावं ही अशी अपेक्षा आहे. मात्र इथल्या जुन्या मिसळ कॅन्टीनच्या बरोबरच भावनिक नातं काही खास होतं. त्या जागेच्या आठवणी मात्र पुनर्विकासामुळे इतिहास जमा झाल्या, एवढं मात्र नक्की. हे हॉटेल जवळजवळ 75 वर्षाचं आठवणीतलं हे हॉटेल होतं आणि हे हॉटेल आता इतिहास जमा जरी झालं असलं तरी नव्या स्वरूपातलं काही वर्षानंतर जे हॉटेल सुरू होणार आहे त्याची आपल्याला सर्व ठाणेकरांना मात्र उत्सुकता तर नक्कीच लागणार आहे. एक पाऊल तुमच्यासाठी.